क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचारासाठी मार्गदर्शक सूचना. क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार अथवा टीपीटी देण्या अगोदरच्या चाचण्या आणि औषधोपचारांची माहिती घेऊयात. क्षयरोग जीवाणूचा संसर्ग झालेल्या 5 ते 10% व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होण्याची शक्यता असते. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे अशा संसर्गित व्यक्तींमध्ये क्षयरोग होण्याची जोखीम ही बॅक्टेरियोलॉजिकली कन्फर्म क्षयरुग्णांच्या सहवासितांमध्ये 25 पटीनं, HIV बाधित व्यक्तींमध्ये 16 ते 21 पटीनं आणि मधुमेह व इतर सहव्याधी असणाऱ्या रुग्णांमध्ये 3 ते 4 पटीनं स्वाभाविक व्यक्तींच्या तुलनेत जास्त असते. क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचारानं क्षयरोगाचा उद्भव 60% व HIV बाधित रुग्णांमध्ये 90% कमी होऊ शकतो. क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी पात्र लाभार्थींची यादी तयार करावी. त्यांच्या क्षयरोगाच्या लक्षणाची माहिती घ्यावी. यामध्ये अनुमानित क्षयरुग्ण आढळल्यास बेडका तपासणी, एक्स-रे इत्यादी चाचण्या कराव्यात. क्षयरोगाचे निदान निश्चित झाल्यास त्यांच्यावर उपचार सुरू करावा. ज्यांच्यात लक्षणं आढळली नाहीत त्यांची आवश्यकता असल्यास इग्रा, TST व एक्स-रे इत्यादी चाचण्या कराव्यात. यामध्ये सक्रिय क्षयरोगाची चिन्ह न आढळल्यास टीपीटीसाठी पडताळणी करावी. त्यांच्यावर 6H अथवा 3HP औषधांनी वजन गटानुसार उपचार सुरू करावेत. HIV बाधित सर्व रुग्णांसाठी व 5 वर्षाच्या आतील पल्मोनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांची इग्रा अथवा TST टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. तथापि 5 वर्षांवरील पल्मोनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांची इग्रा अथवा TST चाचणी शक्यतो करावी. यामध्ये चाचणीचा निष्कर्ष सकारात्मक आढळल्यास छातीचा एक्स-रे करण्यात यावा. एक्स-रे स्वाभाविक असल्यास टीपीटी देण्यात यावी. TST अथवा इग्रा चाचणी उपलब्ध नसल्यास टीपीटी नाकारण्यात येऊ नये. पल्मोनरी टीबी रुग्णांची यादी टीबी लॅब रजिस्टर, CBNAT रजिस्टरवरून प्राप्त करून घेणे. निक्षय पोर्टलवरून रुग्णांची यादी डाउनलोड करणे. दूरध्वनीवरून घरचा पत्ता निश्चित करणे. प्रत्यक्षात STS, TBHV अथवा पॅरामेडिकल स्टाफद्वारे भेट देणे. टीबी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटसाठी समुपदेशन करणे. घरातील सर्व सहवासितांची यादी करणे. त्यांचे खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, बेडक्यातून रक्त या लक्षणांची माहिती घेणे. ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संदर्भित करणे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची शारीरिक तपासणी करावी व छातीचा एक्स-रे काढावा. छातीचा एक्स-रे स्वाभाविक असल्यास अथवा एक्स-रे उपलब्ध नसल्यास रुग्ण टीपीटीसाठी पात्र आहे का याची पडताळणी करावी व रुग्ण पात्र असल्यास टीपीटी सुरू करावी. क्षयरोगाचे प्रतिबंधात्मक उपचार हे HIV बाधित 12 महिन्यांवरील सर्व बालकांस 12 महिन्याच्या आतील सक्रिय क्षयरुग्णांच्या सहवासित व 5 वर्षाखालील सर्व पल्मोनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांना लक्षणांची पडताळणी करून क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार देणं आवश्यक आहे. 2 वर्षांवरील सर्व रुग्णांना 3HP अथवा 6H व 2 वर्षाआतील रुग्णांना 6H या औषधांनी प्रतिबंधात्मक उपचार करणं शक्य आहे. 5 वर्षावरील सर्व पल्मोनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांना
3HP अथवा 6H या औषधांनी प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं शक्य आहे. याचप्रमाणे प्रतिकार शक्ती कमी झालेले, सिलिकॉसिस तसंच कर्करोग उपचार सुरू असलेले, डायलिसिसवर असलेले आणि ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांना वयोगटानुसार व वजन गटानुसार 3HP अथवा 6H न प्रतिबंधात्मक औषधोपचार देणं शक्य आहे. TPT साठी INH हे औषध 10 वर्ष किंवा 10 वर्षावरील व्यक्तींसाठी 5 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम वजन व 10 वर्षा आतील व्यक्तींसाठी 10 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम वजन या प्रमाणात 6 महिन्यासाठी देण्यात येते. याचबरोबर पायरिडॉक्सिन हे औषध बालकांमध्ये 10 मिलीग्रॅम आणि प्रौढांमध्ये 25 मिलीग्रॅम आणि HIV ग्रस्त प्रौढांसाठी 50 मिलीग्रॅम देणं आवश्यक आहे. दोन ते 14 वयोगटातील सहवासितांसाठी मात्रा. गोळ्या जर स्वतंत्र द्यावयाच्या असतील तर त्यात INH3 ची मात्रा 100 मिलीग्रॅम असते आणि रिफॅपेंटिनची मात्रा 150 मिलीग्रॅम असते. गोळ्या जर FDC स्वरूपात म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये असतील तर त्यामध्ये INH 150 मिलीग्रॅम व रिफॅपेंटिन 150 मिलीग्रॅम असते. 10 ते 15 किलो वजन गटात INHच्या 3 गोळ्या आणि रिफॅपेंटिनच्या 2 गोळ्या देण्यात येतात. जर FDC द्यावयाची असेल तर त्या 2 गोळ्या द्याव्यात. 16 ते 23 किलो वजन गटात INHच्या 5 गोळ्या आणि रिफॅपेंटिनच्या 3 गोळ्या देण्यात येतात. जर FDC द्यावयाची असेल तर त्या 3 गोळ्या द्याव्यात. 24 ते 30 किलो वजन गटात INHच्या 6 गोळ्या आणि रिफॅपेंटिनच्या 4 गोळ्या द्याव्यात. जर FDC द्यावयाची असेल तर त्या 4 गोळ्या द्याव्यात. 31 ते 34 किलो वजन गटात INHच्या 7 आणि रिफॅपेंटिनच्या 5 गोळ्या द्याव्यात. जर FDC द्यावयाची असेल तर त्या 5 गोळ्या द्याव्यात. 34 किलोपेक्षा जास्त वजन असल्यास INHच्या 7 आणि रिफॅपेंटिनच्या 5 गोळ्या द्याव्यात. जर FDC द्यावयाची असेल तर त्या 5 गोळ्या द्याव्यात. गोळ्या जर वेगवेगळ्या द्यावयाच्या असतील तर त्यात INHची मात्रा 300 मिलीग्रॅम आणि रिफॅपेंटिनची मात्रा 150 मिलीग्रॅम असते. गोळ्या जर FDC स्वरूपात म्हणजेच कॉम्बिनेशन मध्ये असतील तर त्यामध्ये INH 300 मिलीग्रॅम व रिफॅपेंटिनची मात्रा 300 मिलीग्रॅम असते. 14 वर्षावरील वयोगटातील सहवासितांसाठी मात्रा. 14 वर्षावरील सर्व वजन गटासाठी पल्मनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांना INH 300 मिलीग्रॅमच्या 3 गोळ्या आणि रिफॅपेंटिनच्या 150 मिलीग्रॅमच्या 6 गोळ्या आठवड्यातून एकदा 3 महिने म्हणजेच 12 आठवड्यांकरता द्याव्यात. जर FDC स्वरूपात द्यायचं असेल तर INH 300 मिलीग्रॅम व रिफॅपेंटिनच्या 300 मिलीग्रॅमच्या FDCच्या 3 गोळ्या आठवड्यातून एकदा 3 महिने म्हणजेच 12 आठवड्यांसाठी द्याव्यात. क्षयरोगाचं निदान झाल्यास, कावीळ आजार असल्यास, नियमित मद्यपान करीत असल्यास, मज्जारज्जूचे विकार असल्यास अथवा TPTची औषधं सहन न झाल्यास या रुग्णांना TPTची औषधं देता येणार नाहीत. रुग्णाचे नातेवाईक, उपचार मदतनीस आणि रुग्ण यांच्या सहाय्यानं उपचार आराखडा तयार करा. दूरध्वनी, व्हिडिओ कॉल, 99 डॉट्स किंवा मर्म या तंत्राचा उपयोग करा.
एम्प्टी ब्लिस्टर पॅक्स रिफिल करणं, ट्रीटमेंट कार्ड या साधनांचा वापर करा. 6H हा रेजिमेन असल्यास हे औषध 239 दिवसात किमान 144 डोसेस घेतल्यास, तसंच 3HP हा रेजिमेन 120 दिवसात किमान 11 डोस घेतल्यास TPT पूर्ण होते, म्हणजेच TPT कंप्लीटेड. आरोग्य कर्मचारी व आशा यांनी पल्मोनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांची यादी करावी. CHO यांनी पल्मोनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांची तपासणी करावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी TPT देण्याविषयी पूर्ण नियोजन करावं व TPT सुरू करावी. HIV बाधित रुग्णांना ART सेंटरमध्येच TPT सुरू करण्यात यावी. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना पल्मोनरी क्षयरुग्णांच्या सहवासितांवर उपचार करण्यासाठी अथवा त्यांना शासकीय संस्थांमध्ये संदर्भित करण्यासाठी आवाहन करा. खाजगी व्यावसायिकांच्या परवानगीनं STS, TBHV, आशा, PPSS स्टाफ यांच्या माध्यमातून समुपदेशन आणि TPTचा उपचार सुरू करावा.